आत्ताच्याच ज्यांनी मेन्सची एक्झाम दिलेली आहे ग्रुप बी सी ची, तर त्या एक्झाम मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला होता की इथे क्रमांक असतील किंवा अक्षर असतील, आकडे किंवा ही अक्षरं अशा असू शकतात. आता हे आपण काय करतो, 1 2 3 4 5 6 हे काय मोजत असतो, ते मोजायचे असतात वगैरे ते, आणि त्याच्यानुसार त्याचे गट पाडायचे असतात. आता 20 जर असेल, 20 टोटल भरले तर आपण काय करणार, 5 5 चे 4 गट पडणार किंवा 4 चे 5 गट पडणार. अशा पद्धतीने ते गट ग्रुप पाडायचे असतात. आता इथे काय केलं होतं, हा ए बी आणि इथे जो आहे इथे सी भरायचा होता, ए बी सी. त्याच्यानंतर ए ए बी बी आणि इथे सी, आता इथला इथे सी सी. ओके, म्हणजे लक्षात आला असेल इथे इथे. आता सुरुवातीला सी सी कुठे आलेला आहे, हा इथेच आलेला आहे, हा त्याचं उत्तर आहे. हे बाकीचे कॅन्सल आहेत, कारण का एबीसी त्याच्यानंतर 2 वेळा ए 2 वेळा बी आणि 2 वेळा सी असं होतं ते. ह्याच्यामध्ये काय असं वेगळं सांगण्यासारखं नाहीये, आकडेमोड नाहीये किंवा लॉजिक वगैरे असं काही नाहीये. हे आपल्या निरीक्षण शक्तीवर आधारित आहे. बरोबर आहे, ते ग्रुप करायचे. आता तिसऱ्या वेळेस काय केलं होतं, ए ए ए 3 वेळा, त्याच्यानंतर काय केलं होतं बी 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 अशा पद्धतीने. आता आपण कुठे आलतो, इथं ए ए बी बी सी सी ए ए ए. बरोबर आहे, म्हणजे हा इथला ए ए ए अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बी 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 हा इथे. ओके, म्हणजे इथे रिकामी जागा आहे. त्याच्यानंतर पुढे पाहायचे सी 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 आहे 3 वेळा सी सी सी. आता त्याच्या पुढे 4 वेळा आहे ए ए ए ए 4 वेळा, आणि राहिलेलं काय त्याच्या पुढे जे येणार आहे ते 4 वेळा बी 4 वेळा सी. आता इथं आपण काय अक्षर भरलं होतं सी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर बी आणि शेवटी बी. तर सी सी ए बी बी सी सी ए बी बी अशा पद्धतीचे ते ग्रुप पाडण्यात आले होते. ओके, ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे.